येस. योग विद्याधामचे प्रमुख आदरणीय गुरुजी, तसंच आरोग्यधाम निसर्गोपचार केंद्र त्यांचे प्रमुख आदरणीय डॉक्टर देशपांडे सर आणि डॉक्टर देशपांडे मॅडम, तसंच आजच्या कार्यक्रमाचं हे ज्यांनी नियोजन केलं त्या सौ मेधाताई आणि स्मिता मॅडम, या सगळ्यांविषयी कृतज्ञता व्यक्त करतो, एक आदर व्यक्त करतो, कारण त्यांनी मला ही एक संधी दिली की आज या विषयावरती आपल्याशी मी संवाद साधू शकेन. ताणतणाव, नैराश्य आणि चिंता. आधी जसं मॅडमने सांगितलं की हल्ली हे शब्द आपल्या सगळ्यांच्याच अगदी रोजच्या सहजपणे वापरात येतील असे आहेत, आणि आपण सगळेच जण या ना त्या स्वरूपात, या ना त्या प्रमाणामध्ये ताणतणाव किंवा नैराश्य, अगदी भीती सुद्धा, चिंता हे अनुभवत असतो. आता फरक फक्त इतका आहे की आपल्या प्रत्येकाचं ह्या सगळ्या भावना अनुभवण्याचं हे प्रमाण मात्र वेगवेगळं आहे. आता थोडक्यात हे सुरुवातीला ह्या तीनही गोष्टी, या तीनही संकल्पना नेमक्या काय आहेत, खरंच आपण त्यांना मानसिक आजार म्हणून संबोधायचं की स्वाभाविकतेचा एक भाग म्हणून बघायचं, आणि मग नंतर मानसिकतेच्या पातळीवरती किंवा मानसशास्त्राच्या दृष्टिकोनातून या सगळ्यांचा सामना आपण करू शकतो का, किंवा याला सहजपणे सामोरं आपल्याला कसं जाता येईल, हाही भाग आपण तसं विचारात घेऊया. अगदी संध्याकाळची वेळ आहे, 6 किंवा 6:30 होत आहेत आता, आणि असं पाणीपुरीचं चित्र बघितल्यावरती खूप छान वाटत असेल. अर्थातच अनेकांचे एक आवडीचा असा पदार्थ, जेव्हा ती एक पाणीपुरी आपण खातो तेव्हा खूप छान वाटतं आपल्याला, अगदी बरं वाटतं. एक आवडीची टेस्ट आहे, एक नेहमीचा असा पदार्थ आहे. अडचण किंवा गडबड ही एक पाणीपुरी खाताना कधीही होणार नाही आपल्याला. गंमत कुठे होते, एक पाणीपुरी आपल्या तोंडात आहे, एक पाणीपुरी हातात आहे, एक ती त्या प्लेटमध्ये किंवा द्रोणामध्ये आहे, आणि चौथी पाणीपुरी तो दुकानदार हातात घेऊन उभा आहे आणि अशा आशेनं बघतो की तुम्ही कधी संपवताय, म्हणजे मग मी ही पुढची देतो. म्हणजेच ताणतणाव म्हणजे नेमकं काय? जी कुठली आपली शारीरिक अथवा मानसिक अशी जी क्षमता आहे, त्या क्षमतेपेक्षा जास्त जेव्हा काही गोष्टी वारंवार सातत्यानं परत परत होतात, तेव्हा आपण म्हणतो की तिथे तो ताण आलेला आहे, त्याला प्रेशर आलेला आहे, तिथे टेन्शन आहे, तिथे तो स्ट्रेस आहे. जी गोष्ट ही पाणीपुरीच्या बाबतीत आहे, अगदी तसंच हे आपल्या शारीरिकतेच्या आणि मानसिकतेच्या बाबतीत सुद्धा असतं अनेकदा. म्हणजे नेहमीच एक उदाहरण असं की जे काही आपलं वजन आहे, त्या वजनापेक्षा 1-2 किलो जास्त असणारी एखादी वस्तू कदाचित आपण उचलूही शकू, कदाचित. पण उदाहरणार्थ आपलं वजन जर का 60 किलो आहे आणि आपल्याला अचानक जर कोणी 80 किलो किंवा 90 किलोची वस्तू उचलायचं म्हटलं, तर आपल्या स्नायूंवरती, आपल्या मसल्सवरती आणि अन्य सगळी जे काही शारीरिक संस्था आहे तिथे तो ताण येणार. मग तसंच हे मानसिकतेच्या बाबतीत काय बरं होत असतं तेव्हा, जेव्हा आपण असं म्हणतो की आम्हाला ताण जाणवतोय, आम्हाला स्ट्रेस एक येतोय. मग स्ट्रेस म्हणजे तो स्ट्रेस कुठे? आपल्या विचारांवरती स्ट्रेस असतो. एकाच वेळेस आपण कामाविषयीचे विचार करतो, आपल्या घरातले असतील ते काही आपण विचार करतो, आपण अन्य कुठे जर 2, 3, 4, 5 ठिकाणी एंगेज असू या ना त्या स्वरूपामध्ये, आपल्या मनामध्ये तेही विचार असतात. एखाद्या ठिकाणचा आनंद असेल तर एखाद्या ठिकाणची काळजी कुठली तरी असते, आणखीन कुठला तरी विचार सारखा चालू असतो. म्हणजे आपल्या भावना सुद्धा फार काही स्थिर असतातच या ताणतणावाच्या फेजमध्ये, असं नाही. आपली धावपळ होते, आपली दगदग होत असते. आता ह्याच्यात सुद्धा काही चांगल्या प्रकारचे ताण असतात. चांगलं म्हणजे नेमकं कसं? उदाहरणार्थ आता जर का घरामध्ये लग्न कार्य असेल, मुंज असेल, बारसं असेल किंवा अन्य काही गोष्टी असतील, तेव्हा सुद्धा आपली धावपळ होते. पण त्या धावपळीचा आपल्याला कधी त्रास होत नाही. तेव्हाही आपली झोप ही कमी होते. पण ते सगळं आपण आनंदानं एन्जॉय करत असतो. पण हेच जर का घरामध्ये आजारपण असेल, अन्य कुठला काही तसा नकारात्मक किंवा दुःखद असा प्रसंग असेल,
तेव्हाही आपली तहान, भूक, झोप हे पूर्ण स्केड्यूल जे आहे, रुटीन आपलं हे पूर्णपणे डिस्टर्ब होतं आणि म्हणून तेव्हा सुद्धा आपलं तिथे वर्तन हे विचलित होत असतं. म्हणजे सुसह्य असे पण काही ताण असतात आणि काही असह्य, सहनच होत नाही असे ताण असतात. ह्या ताणतणावाच्या प्रसंगांमधून जात असताना संवेदना, सेन्सेशन्स आपण ज्याला म्हणू, किंवा जर का विद्यार्थ्यांच्या दृष्टीनं जर आपण विचार केला, एवढं प्रेशर असतं, इतकं स्ट्रेस असतो, की ज्या गोष्टी, जे धडे अभ्यासलेले आहे, जे पाठ केलेले आहे, ते त्या परीक्षेच्या वेळेस त्यांना विसरायला होतं. पाठ केलेलं असून सुद्धा ते आठवत नाही. म्हणजे स्मृती आणि बुद्धी हे पुन्हा एकमेकांना जोडून आहेत. जेव्हा भरपूर ताण असतो, तेव्हा नेमकं काय करावं, काय करू नये, प्रेरणा, आपली मोटिवेशन सुद्धा हे तिथे अफेक्ट होत जातं. ताणतणावाच्या भरात आपण अनेकदा जे नको ते पटकन बोलून जातो. वादविवाद होतात, ऍक्शनला रिएक्शन्स, काउंटर ऍक्शन्स हे असतात. अरेला कारे. रागाच्या भरात, ताणतणावाच्या भरात मग आपले तिथे नातेसंबंध किंवा संवाद हाही तिथे बिघडतो. थोडक्यात काय तर सारासार विवेक हा तिथे राहतोच असं नाही. आणि म्हणून मग ताण त्याचाच एक जोडीचा भाग तणाव. तो आणि सध्याची एकंदर परिस्थिती ही अशी आहे, की ताणतणाव आपल्या आयुष्यात आहे का नाही हा प्रश्न विचारण्याचीही सोय नाहीये आपल्याला. नाऊ वी हॅव बीन सेट बाय मीन्स इट इज अ पार्ट अँड पार्सल ऑफ आवर लाईफ. जर आपल्याला एकाच वेळेस अनेक 2, 3, 4, 5 गोष्टी जर हव्या असतील, तर आपल्याला थोडंसं स्वतःच्या त्या कम्फर्ट झोन मधून बाहेर येणं आवश्यक आहे. आणि म्हणून ताण हा आपल्या एक प्रकारे 5वीला पुजलेला भाग आहे. पण अर्थात या ताणाचा सामना सुद्धा नक्की होऊ शकतो. मग त्याच्यासाठी जागृती, अवेअरनेस, आपल्या ह्या सगळे विचार, भावना, वर्तन, संवेदना, स्मृती, बुद्धी ह्या सगळ्या आपल्याच मनाच्या संस्था आहेत. ऑल दिस आर द एरियाज ऑफ आवर माइंड. दुसरं आणखीन काय? आणि आणखीन एक असं आहे, की ताणतणाव म्हणजे हायवेवरचा हा टोल आहे. एक प्रकारे गेटवे आहे. जेव्हा ताणतणाव वारंवार आपण अनुभवतो, आपण वारंवार ते फेस करत असतो. एखाद 2 दिवस, 8-15 दिवसांचा ताण हा अगदी स्वाभाविक आहे, साहजिक आहे. पण जेव्हा 1 महिना, 2 महिने, 6 महिने, 2 वर्ष, 4 वर्ष, 6 वर्ष यानं त्या स्वरूपातले सारखे ताणतणाव जेव्हा आपण सातत्यानं अनुभवत असतो, त्या ताणतणावांमधून जेव्हा आपण सातत्यानं जातो, तेव्हा मग त्याचे परिणाम एकतर नैराश्यामध्ये होतात किंवा अति काळजीमध्ये होतात. म्हणून आपले पुढचे जे 2 असे मानसिक विकार आपण म्हणू किंवा मानसिक आजारांचा भाग, तर एक म्हणजे नैराश्य, निराशा, कुठलीच आशा नाही असा भाग. आता नैराश्यालाच इंग्लिशमध्ये डिप्रेशन असं म्हणतात. नैराश्याचा एक अत्यंत अगदी मूलभूत भाग जो आहे तो म्हणजे आत्ता काय होतंय, आत्ता आपण काय करायला पाहिजे याच्यापेक्षा आपण सातत्यानं भूतकाळाचा विचार जास्त करतो. ते मला 6 महिन्यांपूर्वी असे का बरं म्हणाले? 2 वर्षांपूर्वी माझं आर्थिक नुकसान कसं झालं? त्यावेळेस जर माझं असं काही चांगलं झालं असतं, तर आज माझं किती चांगलं झालं असतं. मी तेव्हा असं का बरं बोललो आणि ते माझ्याशी असे का वागले? सातत्यानं आपण भूतकाळाचा विचार करतो आणि या भूतकाळाचाही विचार अनाठायी म्हणजे कसा तर केवळ आणि केवळ नकारात्मक जास्त असतो. म्हणून मग तिथे डिप्रेशन आहे. आता मॅडमने सांगितलं, की हल्ली रोजचे असे पेशंट्स हे खूप येतात. हे अगदी वास्तव आहे. डिप्रेशन आणि हे डिप्रेशनचं शेवटचं टोक म्हणजे नैराश्य, म्हणजे आत्महत्या. कमीत कमी साधारण 40 ते 45% तरुण हे ह्या नैराश्याने ग्रासलेले असे आहेत. इतकं हे नैराश्य म्हणजे जे काही झालं आहे त्याच्या बाबतीत मी समाधानी नाही. मी केवळ नकारात्मकतेनं विचार करतो. त्या सगळ्या नुकसानाला, त्या सगळ्या अपयशाला केवळ आणि केवळ मी जबाबदार आहे. सेल्फ हेट्रेट किंवा गिल्टी फीलिंग हे तिथे फार असं कारणीभूत आहे. कुठलीच प्रकारची आशा नाही.
की आता आता पुन्हा लॉकडाऊन आहे आणि मग परत असं होईल तसं होईल, मग आता पुन्हा 6 महिन्यांसारखं असंच काहीतरी सगळं थांबून जाणार वगैरे, असाही विचार करणारे आहेत. आणि कुठलीच गोष्ट ही कायम स्वरूपाची राहत नाही. नथिंग स्टेज अ परमनंट. प्रत्येक गोष्टीमध्ये परिवर्तन हे असतं. प्रत्येक गोष्ट बदलत असते. हेही दिवस निघून जातील, हा सकारात्मक आणि आशादायी विचार जर असेल, तर अर्थात मग तिथे नैराश्य हे अजिबात राहत नाही. अपयश ही यशाची पहिली पायरी, हा झाला सकारात्मक विचार. आणि आयुष्यात जर केवळ एकदाच अपयश आलं, आता इथून पुढे मी अगदी भविष्यात सुद्धा कधीच चांगल्या प्रकारे काम करूच शकणार नाही, ही अपयशाची भावना सुद्धा फार आपल्याला त्रासदायक ठरते. झालेल्या गोष्टींचा अनाठायी विचार म्हणजे हे नैराश्य. असं जसं आपण आता बघितलं तसंच, ज्या गोष्टी मुळात अजून झालेल्याच नाही, त्याच गोष्टींचा सातत्यानं अनाठायी अनावश्यक विचार, अवास्तविक विचार करत राहणं म्हणजे सुद्धा चिंता. जी गोष्ट अजून झालेलीच नाहीये, पण तरी सारखा तेच विचार. आता लॉकडाऊन कधी संपेल, संपेल का नाही संपणार, मग आता नवीन नियम काय असतील, मग आता नवीन जॉबचं काय होईल, कसं होईल, मग आता पुढच्या वर्षी काय काय अशा गोष्टी असतील, आणखीन किती व्हायरस आहे, मग आपल्याकडे तिसरी लाट येणार का, आली तर कसं, मग व्हॅक्सिनेशन. कुठलीच गोष्ट अजून आपल्यासमोर क्लिअर नाही, पण तरीही नकारात्मकतेनं आणि चिंता आणि भीती ह्या जणू काही जुळ्या बहिणी आहेत. जिथे चिंता असते तिथे भीती असतेच असते, आणि जिथे भीती असते तिथेही एक प्रकारे चिंता असतेच. आत्ता आपण काय करू शकतोय, म्हणजे दोन्ही गोष्टींमध्ये जर आपण बघितलं, जे आपल्या हातात आहे, जो वर्तमान आपल्या हातात आहे, जे काही आपल्याला आत्ता हे करण्यासारखं आहे, ते सोडून आपण एकतर मागचा किंवा अनावश्यकतेनं असा पुढचाच विचार करत असतो, जे एक प्रकारे प्रॅक्टिकल आहे आणि अर्थहीन किंवा सेन्सलेस आहे. मुळात जी गोष्ट होऊन गेली आहे, ती गोष्ट तशी व्हायला नको होती असा विचार करणं हेही अनावश्यक आहे. आणि तसंच जे अजून झालेलंच नाहीये, मग त्याचा आपण आत्तापासून अवास्तविक आणि अनाठायी विचार करणं हे तरी कितपत योग्य? आदरणीय डॉक्टर नाडकर्णी सरांनी अशा स्वभावाच्या व्यक्तीला त्यांच्या एका पुस्तकामध्ये खूप छान नाव दिले, ते म्हणजे अनंत चिंतातुर विचारे. अशा व्यक्तींचं नावच जणू काही असं असतं, अनंत चिंतातुर आणि विचारे. सातत्यानं विचार करत बसतात. आता मगाशी जसं म्हटलं, की असा विचार काही प्रमाणात असणं अगदी स्वाभाविक आहे. आपल्याला बेसिक प्रश्न हा पडेल, की अशा गोष्टी तर आपल्या स्वतःच्याही बाबतीत होतात. आपण आपल्या जवळच्या व्यक्तींमध्ये सुद्धा असं बघतो, की अरे, आमच्या घरातली अमुक एक व्यक्ती ही स्ट्रेसमध्ये आहे, किंवा माझा तो एक मित्र हा सारखा मागचाच विचार करत असतो. मग आपण लगेच असं म्हणायचं काय, की हा मानसिक आजार आहे वगैरे. जोपर्यंत अशा सगळ्या मानसिक स्थितींचा आपली भूक, तहान, झोप, वर्क प्रोडक्टिव्हिटी म्हणजे कामावरती जोपर्यंत विपरीत परिणाम होत नाही, आणि जोपर्यंत आपले हे नातेसंबंध हे बिघडत नाही, तोपर्यंत तो स्ट्रेस, ती थोडीशी काळजी, ते थोडंसं टेन्शन, थोडंसं मागच्या अनुभवातून शिकण्यासाठी आपल्या भूतकाळाचा विचार असणं हे स्वाभाविक आहे. प्रमाण आवश्यक आहे. पण जसं मराठीमध्ये म्हण आहे, "अति तेथे माती." इंग्लिशमधलं ट्रान्सलेशन करायचं झालं तर "एक्सेस इज डस्ट." जेव्हा आपण सातत्यानं असा विचार करतो, सातत्यानं आपण ताणतणाव किंवा नैराश्य किंवा चिंतेमध्ये असतो, तेव्हा हळू-हळू आपली ही मनस्थिती सुद्धा विचलित होत जाते. जे कुठलं काम आपण आत्तापर्यंत आवडीनं करत होतो, उत्साहानं करत होतो, तेच काम करताना आता आपली इच्छा राहत नाहीये. ते न करावंसं वाटतंय. आपण आनंद घेऊ शकत नाही त्या कामाचा. इतकंच नाही तर आता आपल्या जेवणावरती सुद्धा परिणाम होतोय. एक तर अति असं कमी खाणं होतंय, किंवा अतिरेकाने खाणं होणं. म्हणजे भूक लागलेली नाहीये, पण तरीही उगाचच तसं खावंसं वाटणं, हे स्ट्रेसचं एक महत्वाचं लक्षण आहे. आणि म्हणून मानसिक आजार आणि आपलं वजन, किंवा आपले मानसिक आजार आणि शारीरिक समस्या या एकमेकांशी खूप अशा मिळत्या जुळत्या आहेत. जसं अति आहार आणि कमी आहार हे जसं मानसिक अस्वस्थतेचं लक्षण आहे, तसंच झोप सुद्धा जर का आपली सातत्यानं डिस्टर्ब होत असेल. आता झोपेमध्ये सुद्धा परत दोन भाग असे, की किती वेळ झोपतोय आपण
आणि कशा पद्धतीनं, म्हणजे समाधानकारक झोप जर असेल तर ते आनंदी मनाचे लक्षण आहे. भले आपण 4 किंवा 5 तास झोपू, पण झोपून उठल्यावर आपल्याला समाधानी, उत्साही, फ्रेश जर वाटत असेल, समजावं की आपण अगदी व्यवस्थित आहोत, आपली ही मानसिकता व्यवस्थित आहे. पण काही जणांच्या बाबतीत असं होतं की 7-7, 8-8 तास ते झोपतात. पण तरीही झोपून उठल्यावर त्यांना तो एक प्रकारचा मानसिक थकवा, मानसिक क्षीण हा जाणवत असतो. म्हणजे क्वांटिटी आहे, पण तिथे क्वालिटी ऑफ स्लीप मात्र नाहीये. आणि तिसरा भाग असा की जिथे काम करतोय, ते काम सुद्धा हे आता व्यवस्थित होत नाहीये. आधीसारखं बारकाईनं लक्ष देऊन काही काम केलं जात नाही. ते काम करण्याची उत्साह, ती ती आवड, ती ऊर्जा, ती मात्र काही ही राहत नाही. थोडीफार चिडचिड अगदी स्वाभाविक आहे. पण सातत्यानं जर का ही चिडचिड, ताणतणाव, चिंता किंवा नैराश्य जर असेल, तर आपल्या रोजच्या जीवनातले हे नातेसंबंध सुद्धा हळू मग बिघडत जातात. मग ते कौटुंबिक नातेसंबंध असतील किंवा जिथे आपण काम करतो, ऑफिस आहे आपलं, तिथे सुद्धा अनावश्यकपणे चिडचिड. मग ह्याला मराठीमध्ये एक चांगली म्हण ते म्हणजे वड्याचं तेल वांग्यावर. आपल्याला वेगळ्या कुठल्यातरी गोष्टीचा स्ट्रेस असतो आणि तो काढतो आपण आणखीन दुसऱ्या कुठल्यातरी व्यक्तीवरती. इकडचा राग तिकडे निघतो आपला. स्ट्रेस कुठल्यातरी वेगळ्याच गोष्टीचं असतं, काळजी कुठल्यातरी वेगळ्याच गोष्टीची असते, पण आपण ते आणखीन भलत्याच ठिकाणी मग तसं व्यक्त करतो. म्हणजेच ज्या मानसिकतेचा किंवा ज्या विशिष्ट अशा विचारशैलीचा, भावस्थितीचा परिणाम आपलं तहान, भूक, आपलं दैनंदिन जीवन, जिथे आपण काम करतोय तिथे आणि आपले हे नातेसंबंध, त्याच्यावर त्यांच्यावर जेव्हा तो सातत्यानं असा विपरीत परिणाम होत जातो, तेव्हा धोक्याची घंटा आपण ओळखावी, की हे काहीतरी गडबड आहे. हे योग्य नाही. ही ती वेळ आहे, जिथे आपण मानसोपचार तज्ञ, समुपदेशक असतील, अन्य जे कुठले असे उपचार आहेत, त्या उपचारांची मदत आपण घेणं हे आवश्यक आहे. कारण आपलं आरोग्य आहे, ती आपली जबाबदारी आहे. म्हणून. मग आणखीन काय आहे त्याच्यामध्ये? आणि मग असं सगळं जर आहे, तर मग आपण कसं बरं बाहेर निघू शकतो? अगदी थोडक्यात जर का डिस्कस करायचं झालं, तर एक एक म्हणजे माइंडफुलनेस म्हणून एक इंग्लिशमध्ये टर्म आहे. सो माइंडफुलनेस म्हणजे काय, तर मनानी जे कुठलं काम करू, एका वेळेस एक काम करणं आणि मन लावून ते करणं. जेवण असेल तर जेवण, काम असेल तर काम. जर ड्रायव्हिंग करत असू, पूर्ण लक्ष हे तिथे. जे कुठलं काम करू, ते काम करत असताना सजग असणं, वर्तमानात असणं, ते काम करताना फक्त आणि फक्त त्याच कामाचा विचार करणं. जर स्वतःला दिवसातला निदान काही वेळ, मग ते निदान आपला चालण्याचा व्यायाम असेल किंवा अन्य काही गोष्टी. जर आपण आपलं रुटीन ऍडजस्ट करण्याचा प्रयत्न केला, जर आपण आपलं रुटीन थोडंसं तसा सेट करण्याचा प्रयत्न केला, की उद्या मला दिवसभरामध्ये काय काय करायचं आहे, हे मी आदल्या दिवशी रात्री स्वतःला वेळ देईन आणि उद्याची टू डू लिस्ट ही मी आज करीन. उद्या सकाळी आधी मला कॉलेज आहे, मग मला ही मीटिंग आहे, मग ती मीटिंग आहे, मग मला हे हे काम असं पूर्ण करायचंय. मग माझ्याकडे 1, 2, 3 जण काउन्सिलिंगला येणार आहेत. प्लस मला कुटुंबासाठी हा एक इतका विशिष्ट वेळ हा मला स्वतःहून द्यायचा आहे. ती माझी स्वतःची इच्छा आहे. आणि आणि मग नंतर आणखीन वेगळा जर काही अभ्यास असेल किंवा अन्य कुठलं वाचन असेल, उद्याचं माझं रुटीन काय असेल हे मी आज ठरवेन. उद्याच्या माझ्या दिवसाला मी काहीतरी हेतू देईन, कारण तिथे देईन. जेव्हा कुठलंही काम करताना तिथे हेतू असेल, कारण असेल, त्या कारणावरती जर आपलं हे लक्ष केंद्रित असेल, तर ते काम करताना आपल्याला अधिक आनंद मिळतो. द पर्पज इन अवर लाईफ इट शुड बी देअर. आपल्या जीवनाला काहीतरी एक असा प्रधान हेतू असणं हे अत्यंत आवश्यक आहे. तर ताण-तणाव किंवा नैराश्य, चिंता या गोष्टी आपल्या जीवनात अजिबात फिरकणार सुद्धा नाहीत. संगीताची ही मदत आपल्याला सहजपणे घेता येईल. ह्या अगदी बेसिक अशा गोष्टी आहेत. जसं आपण आपल्या उद्याच्या रुटीन विषयी म्हटलं, तसंच दिवसातला निदान काही वेळ, आज दिवसभरामध्ये माझ्या मनात काय काय बरं विचार आले, त्या विचारांपैकी किती सकारात्मक आणि कन्स्ट्रक्टिव्ह, म्हणजे पॉझिटिव्ह आणि असे कन्स्ट्रक्टिव्ह विचार होते, असे कोणते विचार होते की जे अनाठायी होते, अनावश्यक होते. आज दिवसभरामध्ये सकारात्मक भावना मी किती अनुभवल्या, आज दिवसभरामध्ये माझ्या मनात किती नकारात्मक भावना किंवा नकारात्मक विचार आले, अशी
अशा पद्धतीनं आत्मपरीक्षण करण्याची जर आपण स्वतःला सवय लावली, निदान सुरुवातीला आठवड्यातून 1 दिवस तरी थोडंसं स्वतःला वेळ देणं हे अत्यंत आवश्यक आहे. जेव्हा आपण स्वतःला असा वेळ देऊ, तेव्हा आपल्याला एक वेगळी नव्यानं ओळख होत जाते आणि तिथून आपल्या व्यक्तिमत्वाची जडणघडण ही खऱ्या अर्थानं होते. आणि म्हणून स्वाध्याय नावाची एक कन्सेप्ट आहे. स्व अध्याय, स्वतःचा अध्याय असणं. जसे आपलं जसं शरीर आहे तसंच हे मनाच्याही बाबतीत आहे. त्याला काहीतरी व्यायाम देणं अत्यंत आवश्यक आहे. आणि म्हणून मग त्याच्यासाठी चांगली पुस्तकं वाचन करणं, आपली संगत चांगली असणं, चांगल्या विचारांमध्ये असणं, तर आपण आणखी सकारात्मक अशा विचारांमध्ये तिथे राहू शकतो. आणि आता सध्यासाठी एक अगदी थोडक्यात हे 5 आर आपल्या जीवनामध्ये फार महत्वाचे आहे. हे 5 आर जर असतील तर आपण ताण, तणाव, चिंता, नैराश्य किंवा काळजी अगदी सहजपणे हाताळू शकतो, सामोरं जाऊ शकतो आणि त्याच्यातून बाहेर सुद्धा येऊ शकतो. आणि सध्याच्या काळात हे अत्यंत आवश्यक आहे. सगळ्यात पहिलं म्हणजे आपण स्वतःला रिलॅक्स करणं, स्वस्थ करण्याची सवय लावून घेणं. जेव्हा आपल्याला असं जाणवतं की अरे बापरे, आता पुन्हा दुसरा लॉकडाऊन होतोय की काय, आता पुन्हा काहीतरी माझ्यासमोर ती आव्हानात्मक अशी परिस्थिती आहे, मग ती लॉकडाऊनची असेल किंवा अन्य आपल्या वैयक्तिक जीवनातली, पहिले स्वतःला थोडं शांत करणं, शारीरिक पातळीवरती आणि मानसिक पातळीवरती. आपल्या झोपेचं रुटीन सेट करणं, अन्य श्वासाचा भाग असेल, आणखीन काय. जेव्हा आपण हे मनाने स्वस्थ असतो, तेव्हा आपण अधिक चांगले विचार हे करू शकतो. निर्णय प्रक्रिया आपली तिथे खूप चांगली होते. रिलॅक्स नंतर येतं ते म्हणजे रिव्ह्यू. साधारणपणे अशाच प्रकारचा ताण-तणाव, अशाच प्रकारची आव्हानाची परिस्थिती, अशाच प्रकारच्या काही समस्या आपण आत्तापर्यंत आपण आधी कधी सॉल्व्ह केल्यात का? आपण आधी असा ताणतणाव कधी फेस केला? त्यावेळेस आपण काय बरं वागलो? तेव्हा आपल्याला काय जमलं आणि काय जमलं नाही? उदाहरणार्थ 12वीच्या बोर्डच्या परीक्षेचा अभ्यास करताना मी 10वीच्या वेळेस माझं टाइम टेबल कसं सेट केलं होतं? काय जमलं होतं मला आणि काय अवघड गेलं होतं? जीवनातले टप्पे जसजसे आपले हे पुढे सरकतात, थोडंसं आपण हे मागे वळून बघणं अत्यंत आवश्यक आहे. आपण आधी स्वतः उभे कसे राहिलेलो आहोत आणि आता आपण काय करायला पाहिजे, काय करायला नको, तो रिव्ह्यू घेणं अत्यंत महत्वाचं आहे. अनेक प्रकारच्या मानसशास्त्रीय इंटरनॅशनल लेव्हलवरती हे रिसर्च हे झालेले आहेत, फक्त भारतातच असं नाही. आणि तिथे सातत्यानं एक गोष्ट ही समोर आली, जिथे रिलेशन्स आहेत, रिलेशनशिप मधली इन्व्हॉल्वमेंट आहे, बॉन्डिंग आहे, तिथे ह्या सगळ्या मानसिक समस्या अत्यंत कमी असतात. आणि म्हणून रिलेट म्हणजे नातेसंबंध जोपासणं. हॉर्वर्ड युनिव्हर्सिटीनं एक मध्यंतरी साधारण 80 वर्षांचं एक मोठं संशोधन केलं. त्या संशोधनांमध्ये त्यांनी साधारण 4 पिढ्यांचा, अनेक कुटुंबांचा अभ्यास केला. म्हणजे अगदी पणजोबा, आजी-आजोबा, मग त्यांचा मुलगा आणि आता नातू. आणि ह्या अनेक असंख्य अशा कुटुंबांची जेव्हा माहिती त्यांनी गोळा केली आणि मग नंतर जेव्हा ते सगळं एकंदर विश्लेषण केलं, तेव्हा एक गोष्ट त्यांच्या लक्षात आली, की कोण बरं सुखी आहे, आनंदी कोण आहे, ताणतणाव विरहित असं कोण आहे? ज्यांच्याकडे भरपूर पैसा आहे, ज्यांच्याकडे भरपूर सगळ्या सोयी-सुविधा आहेत, ते सुखी नाही. हे त्या हॉर्वर्डच्या रिसर्च मधले फाइंडिंग्स आहेत. ह्या गोष्टी कदाचित सुरुवातीला आपल्याला सुख देतील असं वाटत असतं. पण त्याच्याही पेक्षा ज्या व्यक्तींनी स्वतःचे नातेसंबंध जोपासले, मग ते आपल्या कुटुंबातले असतील, आपल्या मित्रमैत्रिणींमधले असतील, ज्या सोसायटीमध्ये, ज्या समाजामध्ये आपण राहतो, तिथले असतील किंवा अन्य कुठलेही, ज्यांचे हे नातेसंबंध जितके जास्त चांगले, त्या व्यक्ती सगळ्यात जास्त आनंदी आहे, असं त्या हॉर्वर्डच्या 4 पिढ्यांच्या अनेक कुटुंबांच्या सर्वेक्षणातून समोर आलेला हा निष्कर्ष आहे. आणि हे संशोधन आतापर्यंतच्या मानसशास्त्रातलं सगळ्यात मोठं संशोधन. इतके वर्ष हा रिसर्च हा चालला, जवळजवळ 70 ते 80 वर्ष चाललेला हा रिसर्च. थोडक्यात काय, जेव्हा आपल्या सोबत कोणीतरी असतं, तेव्हा आपल्याला एक प्रकारे मानसिक आधार मिळतो. त्या ताणतणावामधून बाहेर कसं पडायचं हे आपल्याला तिथे समजतं. 4 चांगल्या गोष्टी, अनुभवाच्या गोष्टी आपल्याला तिथे मिळतात.
म्हणून हे नातेसंबंध जोपासणं, ते टिकवणं, ते सांभाळणं हे सुद्धा ताण, तणाव, चिंता आणि हे नैराश्याचा सामना करण्यासाठी फार महत्वाचं आहे. जर मागच्या लॉकडाऊनमध्ये आपण खरंच आपल्याला पटलं आहे, की आपल्यासाठी एकंदर व्यायाम किती महत्वाचा आहे किंवा योग किती महत्वाचा आहे, आपली इम्युनिटी वाढवणं, सांभाळणं हे किती महत्वाचं आहे. एखादी गोष्ट जर आपल्याला पटली असेल, ती गोष्ट अंगवळणी आणणं, बिंबवणं, रुजवणं आणि त्याचा सातत्यानं सराव करणं, चिकाटी असणं ते म्हणजे रुटिनाइज. एखादी चांगली सवय ती अंगवळणी आणणं, त्यांनी सुद्धा आपण ताणतणावाचा सहजपणे सामना हा करू शकतो आणि म्हणून शेवटचं म्हणजे रिबाउंड. जेव्हा रिलॅक्स, रिव्ह्यू, रिलेट आणि रुटिनाइज या 4 गोष्टी असतात, तेव्हा ताण, तणाव, चिंता, काळजी किंवा नैराश्य या सगळ्यातून बाहेर पडून अधिक आनंदी, अधिक उल्लसित, अधिक उत्साही, ऊर्जादायी असं एक आपलं व्यक्तिमत्व हे त्याच्यातून बाहेर येऊन आपण सहजपणे एक अगदी प्रसन्न असं वातावरण, असं जीवन हे जगू शकतो. अगदी थोडक्यात आत्तापर्यंत हा भाग एक तसा डिस्कस केलेला आहे, की नेमकं ताणतणाव म्हणजे काय आहे? चिंता काय आहे? आणि त्याचा आपल्या शारीरिकतेवरती, आपल्या मानसिकतेवरती, आपल्या नातेसंबंधांवरती कसा परिणाम होतो? आणि मग त्याच्यातून बाहेर पडण्यासाठी काही महत्त्वाच्या, अगदी मोजक्या ज्या अशा गोष्टी आहेत, त्याही भाग इथे आपण डिस्कस केल्या. जर आणखीन काही आपल्याला डिस्कस करायचं असेल, आपण आ आदरणीय गुरुजी आधी आपल्याला मार्गदर्शन करतील आणि मग आपण पुन्हा त्याविषयी चर्चा करू शकतो. धन्यवाद तन्मय सर. हो. खूप क्लिष्ट विषय अतिशय सोप्या प्रकारच्या आठवणी, जुन्या नको त्या आठवणी आठवतो आणि आजचा भविष्यकाळ खराब करतो किंवा आत्ताचा वर्तमान काळ खराब करतो किंवा भविष्य काळाची चिंता करतो आणि आजचा आता हे सगळ्यांचा जर त्रास होत असेल तर त्याचा योग साधनेला काही उपयोग होतो का? तर आपल्याला गुरुजींकडून मार्गदर्शन ऐकण्यासाठी तुम्ही सगळे उत्सुक असाल याची मला खात्री आहेच आहे. त्यासाठी तुम्ही सगळे त्या ठिकाणी उपस्थित राहता. गुरुजींचा परिचय करून देणं ही या कार्यक्रमाची खरं तर एक काय प्रथा आहे म्हणून आपण करून देणार. सगळ्यांचाच परिचय आहे, गुरुजींचा परिचय सगळ्यांनाच आहे. पण मी तन्मय शिंत्रे यांना विनंती करते की त्यांनी थोडक्यात गुरुजींचा परिचय करून द्यावा. हरिओम. सन्माननीय व्यासपीठ, आदरणीय गुरुजी आणि गुरुमाता आणि हरिओम तन्मय ताई, तुमचा आवाज गेला, अनम्यूट करा तुम्ही. सन्माननीय व्यासपीठ, आदरणीय